नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्री 1 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.1 यातील क्वेश्चन नंबर 8 आणि 9 हे दोन प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 8, यूजिंग टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. पहा, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. यूजिंग टेबल्स, एक्झाममध्ये आपल्याला टेबल देणार नाहीत, कारण व्हॅल्यूचा टेबल आहे तो एक्झाममध्ये आपल्याला देणार नाहीत. एकतर त्या व्हॅल्यू आपल्याला पाठ असल्या पाहिजेत किंवा आपल्याला टेबल फास्टमध्ये तयार करून व्हॅल्यू काढता आल्या पाहिजेत. पहा, आपल्याकडे हे स्टँडर्ड अँगल आहेत 0 डिग्री, नंतर 30 डिग्री. पहा, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 0, 30, 45, 60 आणि 90 एवढ्या व्हॅल्यू आपल्याला कमीत कमी पाठ असायला पाहिजेत. पहा, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. पहा, साईन टेबल कसा तयार करायचा पहा. आता साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तर आता साईनच्या व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहा, आपण टेबलच तयार करू, म्हणजे जरी व्हॅल्यू माहीत नसेल तर कशा काढायच्या. हे अँगल आहेत आणि हा रेशो आहे. साईन 0 व्हॅल्यू किती असेल पहा. 0, 30 डिग्री, 45, 60 आणि 90 यांच्या जरी साईनच्या व्हॅल्यू पाठ केल्या आपण तर सर्व व्हॅल्यू आपल्याला काढता येतील. साईन 0ची व्हॅल्यू 0 आहे. साईन 30ची व्हॅल्यू 1/2, साईन 45 1/√2, साईन 60ची व्हॅल्यू √3/2 आणि साईन 90ची व्हॅल्यू 1 आहे. पहा, या व्हॅल्यू आहेत. पहा, साईनच्या जर एवढ्या व्हॅल्यू पाठ केल्या आपण तर आपल्याला सर्व व्हॅल्यू काढता येतील. किंवा साईनच्या जरी व्हॅल्यू पाठ करायच्या नसेल तर एक हिंट लक्षात ठेवायची, एक ट्रिक लक्षात ठेवायची. पहा, येथे 0 आहे, 30, 45, 60 आणि 90. 0पासून यांना आपण नंबर द्यायचे. 0, 1, 2, 3 आणि 4. बरोबर आहे. नंबर दिले आपण 0पासून 4पर्यंत. प्रत्येकाला 4ने डिवाईड करायचं. प्रत्येकाला 4ने डिवाईड करायचं. प्रथम नंबर द्यायचे आणि नंतर 4ने डिवाईड करायचं. आता डिवाईड केलं आपण तर यांचं आपल्याला काय करायचं आहे, नंतर स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. पहा, प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आपल्याला. 0/4 म्हणजे 0 होईल. 0चं स्क्वेअर रूट आपण 0च लिहिणार. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल. पहा, 1/4 याचं स्क्वेअर रूट, 1चं स्क्वेअर रूट 1 होईल आणि 4चं स्क्वेअर रूट 2 होईल. बरोबर आहे. पहा, 2/4 आहेत. येथे 2चं स्क्वेअर रूट काढायचं नाही आपण. येथे 2/4 म्हणजे 1/2 लिहू शकतो. पहा, 2/4 आहेत म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, 2ने डिवाईड केलं तर 1/2 होतील. बरोबर आहे. हे 1/2 आहेत. 2/4 म्हणजे काय होईल, 1/2. आता याचं स्क्वेअर रूट काय होईल. पहा, 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 2चं स्क्वेअर रूट √2. याप्रमाणे √3चं स्क्वेअर रूट √3 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 येणार आहे. 4/4 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, नंतर स्क्वेअर रूट काढायचं. पहा, 4/4 म्हणजे 1 होईल आणि 1चं स्क्वेअर रूट 1. पहा, साईनच्या एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला या ट्रिकने काढता येतील. फक्त एक लक्षात ठेवा, 0, 30, 45, 60 आणि 90 याच सिक्वेन्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. नंतर या व्हॅल्यू काढल्या आपण. आता कॉसच्या व्हॅल्यू काढायच्या आपल्याला. पहा, साईनच्या व्हॅल्यू काढल्या. कॉसच्या व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं. पहा, ही व्हॅल्यू येथे लिहायची, ही व्हॅल्यू येथे लिहायची. म्हणजे शेवटची इकडे फर्स्ट होईल. इकडली फर्स्ट आहे, इकडे लास्ट होईल. पहा, इकडली लास्ट बट 1 तर येथे येणार आहे आणि ही व्हॅल्यू येथे येईल आणि सेंटरची व्हॅल्यू सेंटरमध्ये. पहा, याप्रमाणे. पहा, साईन 45ची व्हॅल्यू आणि कॉस 45ची व्हॅल्यू इक्वल आलेली आहे. आता टॅनची व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहा, काही फॉर्म्युले पण माहिती पाहिजेत. साईन आणि कॉस जर माहिती असेल तर टॅनची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. कारण टॅन म्हणजे काय आहे. पहा, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा म्हणजे काय, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साईन आणि कॉसचा रेशो. पहा, हा रेशो घेतला म्हणजे 0/1. 0/1 म्हणजे काय होईल. पहा, न्यूमरेटरमध्ये 0 असेल तर आन्सर 0च मिळेल. ही व्हॅल्यू मिळेल टॅनची. टॅन 0ची व्हॅल्यू 0. आता टॅन 30ची व्हॅल्यू किती येणार आहे, या दोघांचा रेशो म्हणजे 1/2. पहा, 1/2 डिवाईड करायचं आहे म्हणजे आपण डिवाईड करणार √3/2. बरोबर आहे. म्हणजे 1/2 हे साईन मल्टिप्लिकेशन केलं तर हा रेसिप्रोकल होईल. बरोबर आहे.
2 वर जातील आणि √3 खाली येतील. हे 2 कॅन्सल होतील. म्हणजे काय येणार आहे 1/√3. ही व्हॅल्यू मिळेल 1/√3. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर या दोघांचा रेशो याने याला डिवाईड केलं, सेम टर्म आहेत, कॅन्सल होतील, म्हणजे आन्सर 1 मिळेल. tan 60ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी आपण sin 60 आणि cos 60 यांचा डिव्हिजन घेणार. म्हणजे √3/2 डिवाईड करायचं आहे 1/2ने. बरोबर आहे. म्हणजे काय होईल √3/2 हे इंटू होईल. तर हे 2 वर जातील, 1 खाली येतील. हे 2 कॅन्सल, म्हणजे √3. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला √3. 1/0 sin/cos म्हणजे 1/0 होईल. 1/0 0 डिनॉमिनेटरमध्ये असेल तर आपण काय लिहितो अनडिफाईन. ही व्हॅल्यू अनडिफाईन आहे, डिफाईन झालेली नाही, अनडिफाईन. टॅनच्या व्हॅल्यू काढल्या. आता ह्या 3 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, साईन कॉस टॅन. म्हणजे बाकीच्या 3 काढता येतील. कारण कोसेकची काढायची तर साईनचा रेसिप्रोकल आहे, सेकची काढायची तर कॉसचा रेसिप्रोकल आहे, आणि कॉटची काढायची म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल आहे. मित्रांनो, आपण साईन कॉस टॅन एवढ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता फक्त यांचे रेसिप्रोकल घ्यायचे आहेत. साईनचा रेसिप्रोकल कोसेक, म्हणजे साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. रेसिप्रोकल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, उलटं करायचं आहे. न्यूमिरेटरला डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरला न्यूमिरेटर. साईन 0ची व्हॅल्यू 0 आहे. 0 आहे म्हणजे 0/1. बरोबर आहे. मग 1 वर जाईल, 0 खाली येईल. 0 जर डिनोमिनेटरमध्ये असेल तर ते का आपण काय लिहितो अनडिफाईन. 0 जेथे आहे त्याचा रेसिप्रोकल ज्यावेळेस करायचा तेथे अनडिफाईन लिहायचं आपल्याला. याचा रेसिप्रोकल 2 वर जातील, 1 खाली येतील, म्हणजे 2च. हे √2 वर जातील. हे 2 वर जातील आणि √3 खाली येतील, आणि येथे 1चा रेसिप्रोकल 1च होईल. बरोबर आहे. डिनॉमिनेटरमध्ये √3 आहेत. यालाच आपण असे लिहू शकतो 2/√3. येथे √3ने मल्टिप्लाय केलं, येथे √3ने मल्टिप्लाय केलं तर हे 2√3 होतील, आणि √3 × √3 म्हणजे 3 होईल. अशी व्हॅल्यू काही ठिकाणी तुम्हाला दिसेल, परंतु ही पण व्हॅल्यू बरोबर आहे. नंतर कोसेक नंतर सेक हा रेसिप्रोकल आहे कॉसचा. बरोबर आहे. सेकची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सेक 0 म्हणजे काय असेल कॉस 0चा रेसिप्रोकल, 1चा रेसिप्रोकल 1च होईल. हे 2 वर जातील, √3 खाली येतील. येथे √2, हे 2 वर जातील. 0/1 म्हणजे 1/0 म्हणजे हे काय होईल अनडिफाईन. जेथे 0 आलेला आहे त्याचा रेसिप्रोकल करताना अनडिफाईन लिहायचं आपल्याला. सेक नंतर कॉट हा रेसिप्रोकल आहे. कॉटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. कॉट 0ची व्हॅल्यू किती असेल, म्हणजे टॅन 0चा रेसिप्रोकल. 0चा रेसिप्रोकल आपण अनडिफाईन लिहू. √3 वर जातील, 1 खाली येईल, हे 1 होईल. हे 1/√3 होतील. बरोबर आहे. फक्त √3 आहे त्याचा रेसिप्रोकल, म्हणजे इथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे 1 वर जातील आणि √3 खाली येतील. याप्रमाणे अनडिफाईन म्हणजे काय 1/0 आलेला आहे. बरोबर आहे. आणि 0 वर जाईल, 1 खाली येईल, म्हणजे काय 0. जेथे अनडिफाईन आलं रेसिप्रोकल करायचं आपल्याला तर 0 लिहायचं, आणि 0चा रेसिप्रोकल आपण अनडिफाईन लिहिणार. याप्रमाणे व्हॅल्यू मिळतील आपल्याला. या व्हॅल्यूचा वापर करून, या टेबलचा वापर करून हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्रथम प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू करायचं. याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, हे 4 टाइम्स कॉट 45 डिग्री. कॉट 45 डिग्री म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. 90मध्ये मॅच करायचं. कॉटसाठी आपण असं होरिझॉन्टल जाणार, आणि 45 पाहिजेत असं व्हर्टिकल येणार, म्हणजे 1. ही व्हॅल्यू किती आहे 1. हे मायनस सेकला स्क्वेअर आहे. सेक 60 व्हॅल्यू किती आहे, सेक 60 पाहिजे म्हणजे 2 आहे. बरोबर आहे. परंतु येथे स्क्वेअर आहे, म्हणजे आपण काय करणार 2चा स्क्वेअर, आणि प्लस साईन 30 डिग्री म्हणजे हाफ. 4 × 1 4 होतील. हे मायनस 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल, आणि हे प्लस हाफ. +4 -4 कॅन्सल होतील, म्हणजे व्हॅल्यू मिळेल हाफ. आन्सर मिळेल 1/2. नेक्स्ट
पहा येथे डिग्री नाही रेडियनमध्ये आहे, π/6, π/3 आणि π/2. तर पायला आपण 180 म्हणून कन्सिडर करणार. पाय म्हणजे काय 180. 180ला जर आपण 6ने डिवाईड केलं तर काय मिळेल 30. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल किती आहे 30 डिग्रीचा आहे. म्हणजे 30 डिग्रीला आपण काय म्हणू शकतो π/6. π/6 30 डिग्री म्हणजे π/6. त्याप्रमाणे 180/3 पाय म्हणजे 180 आणि अपॉन 3 म्हणजे हे डिव्हिजन काय होईल 60 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे π/3 π/3 म्हणजे काय 60 डिग्री. हे आहेत π/3 आणि π/2 पाय म्हणजे 180 याला 2ने डिवाईड करणार म्हणजे हे काय होतील 90. π/2 म्हणजे काय 90. 90ला आपण म्हणू शकतो π/2. π/6 म्हणजे 30 डिग्री, π/3 म्हणजे 60 डिग्री आणि π/2 म्हणजे 90 डिग्री. आता व्हॅल्यू पुट करायच्यात आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घेणार आपण सोल्युशनमध्ये आणि इक्वल टू करणार cos 0. आता येथे स्क्वेअर आहे. cos 0ची व्हॅल्यू किती आहे cos 0ची व्हॅल्यू 1 आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे 1चा स्क्वेअर होईल प्लस cos π/6. cos π/6 म्हणजे 30 डिग्री त्याची व्हॅल्यू ही आहे. बरोबर आहे. परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे या व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर करणार √3/2 स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर प्लस π/3 cos π/3 व्हॅल्यू हाफ आहे परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे 1/2चा स्क्वेअर करणार. cos π/2 परंतु स्क्वेअर आहे. cos π/2 ही व्हॅल्यू 0 आहे. बरोबर आहे. आणि त्याचा स्क्वेअर आहे. cos π/2ची व्हॅल्यू 0 परंतु स्क्वेअर आहे म्हणजे 0चा स्क्वेअर हा 0च होईल. 1चा स्क्वेअर 1 प्लस √3चा स्क्वेअर केला. स्क्वेअर रूटमध्ये टर्म आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर आहे कॅन्सल होतील फक्त 3 होतील आणि 2चा स्क्वेअर 4 होईल. दोन्ही टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. याचा √3चा स्क्वेअर 3 होईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल. बरोबर आहे. प्लस येथे दोन्ही टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1/4 होईल आणि हे 0 लिहिण्याची गरज नाही. हे 1 प्लस दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे आणि ॲडिशन आहे म्हणजे आपण एकच डिनॉमिनेटर घेणार आणि न्यूमिरेटरचे ॲडिशन करणार म्हणजे 3 + 1. हे 1 प्लस 3 + 1 म्हणजे 4 होतील आणि हे /4 4/4 म्हणजे काय होईल 1 होईल. बरोबर आहे. 4/4 म्हणजे 1 4 4 कॅन्सल होतील म्हणजे 1/1 म्हणजे 1 = 2. पूर्ण याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल फक्त 2 मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. आपल्याला cos θची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सर्व बाकी उरलेले म्हणजे साइन टॅन कॉट सेक कोसेक या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. cos θची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ही कंडिशन दिलेली आहे. याचा अर्थ काय होतो थीटा हा 180पेक्षा ग्रेटर आहे परंतु लेस आहे 270पेक्षा. म्हणजे थीटा कुठे आहे 180 ते 270 यांच्या बिटवीन म्हणजे क्वाड्रंट कोणता असेल हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा 0 डिग्री अँगल येथे होईल, येथे 90चा होईल, येथे 180चा अँगल होईल आणि येथे 270चा. बरोबर आहे. थीटा कसा आहे 180पेक्षा मोठा आहे म्हणजे 180पेक्षा मोठा आहे आणि 270पेक्षा लहान आहे. म्हणजे क्वाड्रंट कोणता आहे हे क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट म्हणजे हा अँगल या थर्ड क्वाड्रंटला आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ याप्रमाणे. म्हणजे थीटा आपला या क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजे अँगल याप्रमाणे असेल या क्वाड्रंटला. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व रेशिओ म्हणजे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. ऑल पॉझिटिव्ह. ऑल म्हणजे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक या व्हॅल्यू थीटा जर या क्वाड्रंटला असेल तर त्यांच्या साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सर्व व्हॅल्यू कशा पॉझिटिव्ह असतील. येथे सेकंड क्वाड्रंटला जर थीटा असेल म्हणजे थीटा बिटवीन 90 to 180 असेल तर येथे साइन पॉझिटिव्ह असतो. साइन आणि त्याचा रेसिप्रोकल साइन जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतो.
म्हणजे साईन आणि कोसेक या दोन व्हॅल्यू इथे पॉझिटिव्ह असतात. साईन पॉझिटिव्ह, कोसेक पॉझिटिव्ह. इथे टॅन थर्ड क्वाड्रंटला टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. रिमेनिंग व्हॅल्यूज आर निगेटिव्ह. म्हणजे इथे साईन कॉस निगेटिव्ह असतील, सेक कोसेक निगेटिव्ह असतील थर्ड क्वाड्रंटला. फोर्थ क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह असतो आणि सेक पॉझिटिव्ह असतो. बाकी सर्व व्हॅल्यू निगेटिव्ह. या सर्व व्हॅल्यू लक्षात राहण्यासाठी एक सेंटेन्स लक्षात ठेवा. ASTC हा रूल आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ASTC. ए म्हणजे ऑल, एस म्हणजे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल आपण कन्सिडर करायचा, साईन आणि कोसेक. टी म्हणजे टॅन, टी फॉर टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट. हे कसे असतात? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटला सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक. एवढ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह. ASTC हा रूल लक्षात ठेवायचा. AST आणि सी. ए म्हणजे ऑल पॉझिटिव्ह, एस म्हणजे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह, टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटला सी म्हणजे कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक. ASTC वरून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा हे लक्षात राहण्यासाठी एक सेंटेन्स तयार करा तुम्ही. ASTC. ए फॉर ॲड, एस फॉर शुगर, टी फॉर टू, ॲड शुगर टू कॉफी. हे सेंटेन्स लक्षात ठेवू शकता तुम्ही. ॲड शुगर टू कॉफी. पहिलं लेटर घेऊन आपण समजून घ्यायचं कोणत्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत असं लक्षात ठेवा. किंवा ऑल स्टुडंट्स, एस फॉर स्टुडंट, ऑल स्टुडंट्स टेक, टी फॉर टेक कॉफी. सर्व विद्यार्थी कॉफी घेतात म्हणजे ऑल स्टुडंट्स टेक कॉफी असं लक्षात ठेवा. ॲड शुगर टू कॉफी असं लक्षात ठेवा. किंवा ASTC सिम्पलमध्ये ASTC असं लक्षात ठेवा. आता तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करताना कोणती व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहे. आता यावरून तुमच्या लक्षात येईल. हा एक फॉर्म्युला आहे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. या फॉर्म्युल्याला म्हणायचं ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आपल्याला. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साईनची जर व्हॅल्यू माहिती असेल कॉसची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आणि कॉसची जर व्हॅल्यू माहिती असेल तर साईनची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. आता यावरून दोन फॉर्म्युले तयार होतात. जर या फॉर्म्युल्याला आपण प्रत्येक टर्मला साईन स्क्वेअर थीटाने डिवाईड केलं. हा फॉर्म्युला कसा आहे? साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. अजून दोन फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही टर्मला आपण साईन स्क्वेअर थीटाने डिवाईड करू दोन्ही साईडला. म्हणजे प्रत्येक टर्मला साईन स्क्वेअर थीटाने डिवाईड करायचं. आता साईन कॅन्सल होईल म्हणजे 1 होईल. प्लस कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट परंतु स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर होईल. इक्वल टू 1 अपॉन साईन म्हणजे कोसेक परंतु स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर होईल. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. याच फॉर्म्युल्याला आपण साईन स्क्वेअर थीटाने प्रत्येक टर्मला डिवाईड केलं तर हा फॉर्म्युला मिळतो आहे आपल्याला. इथे आपण साईन स्क्वेअर थीटाने डिवाईड केलं तर हा फॉर्म्युला मिळाला. आता याच फॉर्म्युल्याला आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाने डिवाईड करायचं आहे. कॉस स्क्वेअर थीटाने डिवाईड करू. हा एक फॉर्म्युला साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. आता प्रत्येक टर्मला आपण कॉस स्क्वेअर थीटाने डिवाईड करू. येथे पण कॉस स्क्वेअर थीटा आणि येथे पण कॉस स्क्वेअर थीटा. साईन अपॉन कॉस म्हणजे काय होईल? टॅन स्क्वेअर थीटा. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. कॉस कॅन्सल होईल म्हणजे 1 अपॉन कॉस म्हणजे काय? सेक परंतु कॉसला स्क्वेअर असल्यामुळे हा स्क्वेअर होईल. याच फॉर्म्युल्याला आपण कसं लिहिणार? 1 आधी लिहिला टॅन स्क्वेअर थीटा नंतर इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हे तीन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. यांना म्हणतात ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. हे तीन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. चांगले पाठ करा. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करू.
पहा येथे कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि थिटा आपला 180 टू 270 यांच्या बिटवीन आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंटला आहे. बरोबर आहे. या थिटाचा क्वाड्रंट आलेला आहे थर्ड क्वाड्रंट. पहा आता कॉसची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. कॉस थिटा इक्वल टू -3/5 हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. गिवन. पहिलाच फॉर्म्युला पाहिला आपण. कॉसची व्हॅल्यू माहिती असेल तर साईनची काढता येते आणि साईनची व्हॅल्यू माहिती असेल तर कॉसची व्हॅल्यू काढता येते. त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? वी नो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. बरोबर आहे. आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, साईनची काढायची. बरोबर आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होईल? 1 - कॉस स्क्वेअर थिटा. पहा किंवा हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहिला तरी चालतो. एवढा फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिण्याची गरज नाही. फक्त हा लक्षात राहू द्या. पण साईनची व्हॅल्यू काढायची असेल, म्हणजे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर 1मधून कॉस स्क्वेअर थिटा मायनस करायचा आणि कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर 1मधून साइन स्क्वेअर थिटा मायनस करायचा. पहा व्हॅल्यू पुट करू. 1 - कॉसची व्हॅल्यू ही आहे, स्क्वेअर असल्यामुळे या साईड्स या व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर करणार. बरोबर आहे. पहा हे 1 -3चा स्क्वेअर 9 होईल आणि 5चा स्क्वेअर 25. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 25 - 9 होईल. बरोबर आहे. आणि आपण 25 होतील. 25 - 9 16 होतील आणि आपण 25. पहा येथे आता आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. व्हॅल्यू काय आली? साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही आली. पहा येथे व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटाची आलेली आहे. आपल्याला साइन स्क्वेअर नको, आपल्याला फक्त साइन पाहिजे. म्हणजे स्क्वेअर कॅन्सल केला तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. बरोबर आहे. तर स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे हा स्क्वेअर निघून जाईल, फक्त साइन थिटा होईल. मग इकडे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. 16चा स्क्वेअर रूट 4 आहे आणि 25चा स्क्वेअर रूट 5 आहे. परंतु येथे स्क्वेअर रूट आपल्याला 2 येतील, प्लस ऑर मायनस. हे 2 घ्यायचे आपल्याला स्क्वेअर रूट. परंतु प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे ठरवायचं कशावरून? या कंडिशनवरून ठरवायचं. पहा साइन स्क्वेअर थिटाचं आपण स्क्वेअर रूट काढल्यावर आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू मिळाली, परंतु या साईडला 2 व्हॅल्यू मिळाल्या, प्लस ऑर मायनस. आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे ठरवायचं या कंडिशनवरून. पहा थिटा कुठे आहे? थिटा आहे थर्ड क्वाड्रंटला. पहा आपण पाहिलेलं आहे हे फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. पहा येथे ॲड शुगर टू कॉफी. बरोबर आहे. टी म्हणजे काय? येथे फक्त टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट हे 2च पॉझिटिव्ह असतील, बाकी सर्व निगेटिव्ह असतील. आपली व्हॅल्यू साईनची आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंटला साईन कसा असेल? निगेटिव्ह. टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह. आपला साईन आलेला आहे. साईन कसा पाहिजे? निगेटिव्ह. म्हणजे आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार नाही. साईनची व्हॅल्यू कोणती घेणार? निगेटिव्ह. बट थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. येथे लिहिणार थर्ड क्वाड्रंट. ही कंडिशन लिहू आपण, दिलेली कंडिशन. बरोबर आहे. 180 डिग्री टू 270 डिग्री यांच्या बिटवीन हा थिटा आलेला आहे, म्हणजे साईनची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेणार. देअरफॉर साइन थिटा इज -4/5. पॉझिटिव्ह नाही घेणार आपण, फक्त मायनस व्हॅल्यू घेणार. कॉसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. साईनची व्हॅल्यू आपण काढली आहे. 2 व्हॅल्यू माहीत झाल्या. 6 व्हॅल्यूपैकी 2 व्हॅल्यू माहिती झाल्या. साईनची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कोसेकची मिळाली, कारण कोसेक थिटा म्हणजे काय आहे? 1/sin थिटा. फक्त साइन थिटाचा रेसिप्रोकल करायचा म्हणजे कोसेकची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. याचं उलटं करायचं. पहा मायनस साईन ॲज इट इज 5 वर जातील आणि 4 खाली येतील. कोसेक थिटा म्हणजे 1/sin थिटा. साईनचा रेसिप्रोकल कोसेक. बरोबर आहे. -5/4. -5/4 ही व्हॅल्यू झाली कोसेकची. बरोबर आहे. देअरफॉर कोसेक थिटा किती आला? -5/4. पण आपल्याला साईनची व्हॅल्यू माहिती आहे, कॉसची माहिती आहे, म्हणजे टॅनची काढता येईल. कारण टॅन म्हणजे काय? sin/cos. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे. साइन थिटा व्हॅल्यू किती आहे? ही आलेली आहे -4/5.
-4/5 आणि अपॉन करणार कॉस थिटा व्हॅल्यू -3/5 आहे, -3/5. पहा हे मायनस मायनस डिव्हिजनमध्ये कॅन्सल होतील, हे 5 कॅन्सल होतील, म्हणजे 4/3. व्हॅल्यू काय मिळेल टॅन थिटाची 4/3. टॅन थिटा इक्वल टू 4/3. पहा साईनची व्हॅल्यू काढली, कॉसची दिलेली आहे, कोसेकची पण काढली, टॅनची पण काढली. जी व्हॅल्यू आपण काढली लगेच त्याचा रेसिप्रोकल व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहा टॅनची व्हॅल्यू काढली म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. कॉट थिटा म्हणजे काय 1/tan थिटा. 1/tan थिटा, टॅन थिटाची व्हॅल्यू 4/3 आहे म्हणजे 1/4/3. याची व्हॅल्यू उलटी करायची म्हणजे काय होईल 3/4. देअरफोर म्हणजे आपल्याला कॉटची पण व्हॅल्यू मिळाली. कॉट थिटा म्हणजे काय 3/4. पहा साईन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट आहे, सेकची राहिली. सेक म्हणजे काय कॉसचा रेसिप्रोकल, बरोबर आहे. पहा सेक थिटा म्हणजे काय 1/cos. हे बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजेत, कशाचा काय रेसिप्रोकल आहे. सेक म्हणजे काय 1/cos. कॉसची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला -3/5. 1/, आहे म्हणजे 1/, आणि कॉसची व्हॅल्यू -3/5 पुट करू. पहा 1/, -3/5 म्हणजे 1/, करायचं आहे म्हणजे याला उलटं करायचं आपल्याला, म्हणजे 5 वर जातील, 3 खाली येतील, मायनस साईन ॲज इट इज. सेकची व्हॅल्यू मिळाली, सेक थिटा इक्वल टू -5/3. पहा एक व्हॅल्यू ती आपल्याला दिलेली आहे, आपण 5 व्हॅल्यू काढलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, त्यातील सेकंड क्वेश्चन. सेक एची व्हॅल्यू आपल्याला -25/7 दिलेली आहे आणि ए म्हणजे काय येथे अँगल आहे, येथे थिटाऐवजी ए अँगल दिलेला आहे. तर ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. पहा अँगल ए थिटा म्हणजे अँगल ए कुठे आहे सेकंड क्वाड्रंटला. हा क्वाड्रंट फर्स्ट, हा सेकंड. पहा थिटा आपला म्हणजे अँगल ए या क्वाड्रंटमध्ये आहे. तर येथे काय असते ऑल एस म्हणजे येथे साईन पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पण पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, या क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह आणि कोसेक पण पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात राहू द्या. सेकंड क्वाड्रंटला हा अँगल असल्यामुळे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. पहा सोल्युशन कसं लिहिणार. सेकची व्हॅल्यू दिलेली आहे सेक ए, थिटाऐवजी अँगल ए आहे -25/7 हे दिलेलं आहे गिवन. पहा लगेच आपण रेसिप्रोकल करून घेऊ. सेकचा रेसिप्रोकल कॉस आहे, कॉस ए. कॉस म्हणजे काय 1/sec ए. पहा 1/, पहा सेकची व्हॅल्यू -25/7. 1/, म्हणजे काय 7 वर जातील 25 खाली येतील, म्हणजे मायनस साईन ॲज इट इज 7 वर जातील 25 खाली येतील. पहा एकाच लाईनमध्ये आपण लिहिलेलं आहे. येथे पुढे लिहू आपण कॉस एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कॉस ए म्हणजे किती आहे -7/25. एक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आपल्याला बाकीच्या 5 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. सेकची दिलेली आहे त्यावरून कॉसची फाइंड आउट केली. पहा कॉसची जर व्हॅल्यू माहिती असेल तर साईनची व्हॅल्यू काढता येते. फॉर्म्युला कोणता वापरणार वी हॅव किंवा वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. साईनची व्हॅल्यू काढायची असेल साईन स्क्वेअर थिटा, ही व्हॅल्यू काढण्यासाठी 1मधून मायनस करायचा कॉस स्क्वेअर थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर 1मधून साईन स्क्वेअर थिटा मायनस करायचा. येथे कॉसची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला म्हणजे आपण साईनची व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर आहे. हा फॉर्म्युला अप्लाय करणार. फॉर्म्युला कोणता आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आपल्याला साईनची व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण कॉस स्क्वेअर थिटा त्या साईडला मायनस केला, बरोबर आहे. तोच फॉर्म्युला पण या फॉर्ममध्ये आपण लिहिलेला आहे. इक्वल टू 1 मायनस कॉस म्हणजे काय आहे कॉसची व्हॅल्यू -7/25 याचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल पहा पुढे लिहितो इक्वल टू 1 हे मायनस
पहा इथे मायनस साईन आहे, स्क्वेअर केल्यामुळे प्लस होऊन जाईल. 7चा स्क्वेअर 49 आणि 25चा स्क्वेअर 625. पहा आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, म्हणजे 625 × 1 म्हणजे 625 होतील, मायनस हे 49 होतील आणि अपॉन 625. पहा इक्वल टू 625मधून 49 गेले तर म्हणजे 576 राहतील. पहा ही सबट्रॅक्शन 576 आणि अपॉन 625. परंतु ही व्हॅल्यू कशाची आली? स्क्वेअरची आली. पहा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, हा पण आहे आणि याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपण काय करणार, देअरफॉर साईन थिटा ही स्क्वेअरची व्हॅल्यू आली. आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे, साईन थिटा पाहिजे, स्क्वेअर नको आपल्याला. म्हणजे स्क्वेअर रूट घेतलं तर या व्हॅल्यूचं काय होईल? स्क्वेअर रूट होईल. बरोबर आहे. 576 हा 24चा स्क्वेअर आहे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट 24 होईल आणि याचं स्क्वेअर रूट 25 आहे. परंतु स्क्वेअर रूट आपल्याला 2 घ्यायचे आहेत, प्लस ऑर मायनस. स्क्वेअर रूट काढलं आपण तर 2 साईन लिहायचे आपल्याला, प्लस मायनस. परंतु साईन कोणतं घ्यायचं? येथे आपल्याला रिझन लिहायचं आहे या दिलेल्या कंडिशनवरून. पहा 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला साईन थिटाच्या. बरोबर आहे. प्लस घ्यायची की मायनस घ्यायची? थिटा आपला सेकंड क्वाड्रंटला आहे. सेकंड क्वाड्रंटला साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी निगेटिव्ह. पहा येथे साईन व्हॅल्यू आहे, ती कशी पाहिजे? सेकंड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह पाहिजे. येथे लिहिणार आपण बट अँगल ए लाईज. पहा जेथे थिटा लिहिलेला आहे तेथे ए लिहायचं आहे आपल्याला, कारण अँगल ए आहे. बरोबर आहे. येथे थिटा नाही लिहिणार आपण, थिटाऐवजी अँगल ए लिहिणार. बट ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. येथे पुढे एक सेंटेन्स लिहू शकता तुम्ही, इन सेकंड क्वाड्रंट साईन इज पॉझिटिव्ह, देअरफॉर साईन एची व्हॅल्यू किती घेणार आपण? पॉझिटिव्ह, म्हणजे 24/25 ही व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. प्लसमध्ये घ्यायची, मायनसमध्ये घ्यायची नाही. देअरफॉर साईन ए इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. अँगल आपला सेकंड क्वाड्रंटला असल्यामुळे साईनची व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह घ्यायची नाही. पहा साईनची व्हॅल्यू मिळाली, त्याच्या रेसिप्रोकलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, म्हणजे कोसेकची. देअरफॉर कोसेक ए म्हणजे काय होईल? 1/sin ए, म्हणजे 1/साईनची व्हॅल्यू 24/25 आहे. 1 आहे म्हणजे 25 वर जातील आणि खाली 24 राहतील. ही व्हॅल्यू मिळेल कोसेकची. बरोबर आहे. पुढे लिहितो, देअरफॉर कोसेक ए इक्वल टू 25/24. पहा 4 व्हॅल्यू झालेल्या आहेत, 1 दिलेली आहे, 3 आपण फाइंड आउट केल्या. आता 2 व्हॅल्यू राहिल्यात, कॉट आणि टॅन. टॅनची व्हॅल्यूसाठी साईन आणि कॉस दोघांच्या व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे टॅनची काढता येईल. बरोबर आहे. पहा पुढे लिहितो आता. पहा टॅन ए म्हणजे काय? साईन ए अपॉन कॉस ए. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन. बरोबर आहे. पहा साईन एची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. साईन ए 24/25, 24/25 आणि कॉसची व्हॅल्यू -7/25. पहा हे 25 कॅन्सल होतील, हे 25 कॅन्सल होतील, कारण येथे डिनोमिनेटरमध्ये आहेत, येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे कॅन्सल होतील. राहील काय? 24/ हे मायनस साईन 24/7, म्हणजे टॅनची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर टॅन ए इक्वल टू -24/7. टॅनची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला कॉटची पण मिळेल. नाऊ कॉट ए म्हणजे काय? 1/tan, 1/tan ए. 1/tan ए, टॅनची व्हॅल्यू -24/7 आहे. 1 म्हणजे याचा रेसिप्रोकल करणार, 7 वर जातील, 24 खाली येतील, म्हणजे मायनस. कॉटची व्हॅल्यू, देअरफॉर कॉट ए इक्वल टू -7/24.
पहा प्रत्येक व्हॅल्यू काढली की असा बॉक्स करायचा म्हणजे ती व्हॅल्यू हायलाईट होईल. पहा टोटल 6 व्हॅल्यू पाहिजेत. 1 2 3 4 5 6 सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 मधील थर्ड क्वेश्चन. कॉट एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3/4 दिलेली आहे. येथे थिटाऐवजी अँगल कोणता आहे? एक्स आहे. आणि एक्स लाईज, एक्स म्हणजे काय? हा अँगल म्हणजे थिटाऐवजी एक्स दिलेला आहे. तर एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट, तो अँगल थर्ड क्वाड्रंटला आहे. पहा जेथे आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत तेव्हा आपल्याला प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं या कंडिशनवरून आपल्याला ठरवायचं आहे. पहा कॉट एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. सोल्युशन लिहू आपण. कॉट एक्स ही व्हॅल्यू दिलेली आहे 3/4. पहा कॉटची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे टॅनची काढू शकतो आपण रेसिप्रोकल. देअरफॉर टॅन एक्स म्हणजे 1/cot x. 1/cot x म्हणजे 1/cotची व्हॅल्यू 3/4 आहे म्हणजे 4 वर जातील 3 खाली येतील. टॅन एक्स इक्वल टू 4/3. वी नो फॉर्म्युला लिहू आपण. हा फॉर्म्युला पाहिला आपण 1 + tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. पहा टॅनची व्हॅल्यू माहिती आहे तर यावरून सेकची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर 1 + टॅनची व्हॅल्यू 4/3 आहे. पहा कोणता फॉर्म्युला कुठेही वापरून तुम्ही कोणती व्हॅल्यू आधी काढू शकता. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर आणि इक्वल टू हे 1 + स्क्वेअर घेऊ. 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा स्क्वेअर 9 इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. सॉरी थिटा लिहू नका, इथे एक्स लिहा कारण आपल्याला काय दिलेलं आहे? अँगल एक्स दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे एक्स येईल. पहा हे 9 + 16 होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 25/9 येईल. बरोबर आहे. 25 क्रॉस हे 9 + 16 म्हणजे 25/9 ही व्हॅल्यू मिळेल सेक स्क्वेअर एक्स. आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल कारण फक्त सेकची व्हॅल्यू पाहिजे, स्क्वेअरची नको. त्यामुळे सेक एक्स ही व्हॅल्यू काय मिळेल? ±√5 3 होईल. बरोबर आहे. ±5 आणि 3. 25चं स्क्वेअर रूट 5, 9चं स्क्वेअर रूट 3 ही व्हॅल्यू मिळते आपल्याला प्लस किंवा मायनस. पहा कोणती घ्यायची? थिटा कोठे आहे? हा एक्स अँगल थर्ड क्वाड्रंटला आहे. पहा हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड. सिक्वेन्स अशीच असते फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट क्वाड्रंट म्हणलं तर हाच क्वाड्रंट, सेकंड हा, थर्ड हा. पहा आता कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? सेकची प्लस घ्यायची का मायनस घ्यायची? थिटा थर्ड क्वाड्रंटला आहे म्हणजे अँगल एक्स या क्वाड्रंटला आहे. या क्वाड्रंटला ॲड शुगर 2 म्हणजे काय? टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट. या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, टॅन आणि कॉट. आपल्याला काय पाहिजे? सेक म्हणजे सेकची व्हॅल्यू या क्वाड्रंटला कशी असेल? निगेटिव्ह असेल. इथे लिहिणार रिझन. बट एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट. इन थर्ड क्वाड्रंट सेक व्हॅल्यू इज निगेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे आपण सेकची व्हॅल्यू कोणती घेणार? -5/3. सेक एक्स ही व्हॅल्यू घेणार मायनसमध्ये 5/3. सेकची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे रेसिप्रोकल, सेकचा रेसिप्रोकल कॉस आहे म्हणजे कॉसची व्हॅल्यू माहिती होईल आपल्याला. 9 कॉस एक्स म्हणजे काय? 1/sec x. सेक एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -5/3. -5/3. 1 असल्यामुळे 3 वर जातील, -5 खाली येतील किंवा -5 वर लिहिले तरी चालतात आपण. -3/5. पहा येथे टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, कॉसची माहिती आहे. आता साईनची व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहा येथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल. टॅन म्हणजे काय? sin/cos. बरोबर आहे. म्हणजे टॅन एक्स इक्वल टू काय होते? sin x/cos x. पहा त्यापैकी आपल्याला 2 व्हॅल्यू माहिती आहेत. टॅनची व्हॅल्यू माहिती आहे आणि कॉसची पण व्हॅल्यू माहिती आहे. ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे.
या 3 पैकी 2ची व्हॅल्यू माहिती असेल तर तिसरी व्हॅल्यू काढता येते, बरोबर आहे. नाऊ म्हणजे साइन एक्स म्हणजे काय होईल, हे इकडे जातील. नाऊ साइन एक्स इक्वल टू टॅन एक्स इंटू कॉस एक्स होईल. व्हॅल्यू पुट करू. टॅनची व्हॅल्यू 4/3 आणि इंटू कॉसची व्हॅल्यू -3/5. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ब्रॅकेट केलेलं आहे, नाहीतर काय होईल, नाहीतर मायनस वाटेल, बरोबर आहे. हे 3 कॅन्सल होतील म्हणजे -4/5. साईनची पण व्हॅल्यू माहिती झाली. देअरफॉर साइन एक्स म्हणजे -4/5. ही पण व्हॅल्यू माहिती झाली. साईनची माहिती झाली म्हणजे कोसेकची माहिती होईल, कारण कोसेक म्हणजे 1/sin. कोसेक एक्स म्हणजे 1/sin एक्स. 1/, साईनची व्हॅल्यू -4/5 म्हणजे -5/4 होईल. देअरफॉर कोसेक एक्स म्हणजे काय होईल, -5/4. एक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, त्यावरून आपण 5 व्हॅल्यू काढलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि ही एक 5, म्हणजे सर्व व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, त्यातील 4th म्हणजे या एक्सरसाइजचा शेवटचा प्रश्न. टॅन एक्सची व्हॅल्यू आपल्याला -5/12 दिलेली आहे. एक्स लाईज इन 4th क्वाड्रंट. एक्स कुठे आहे, 4th क्वाड्रंटला आहे. टॅन एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, तर बाकीच्या सर्व व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. सोल्युशन. टॅन एक्स ही व्हॅल्यू -5/12 आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन. लगेच आपण रेसिप्रोकल घेऊ. टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. देअरफॉर कॉट एक्स इक्वल टू म्हणजे 1/tan x म्हणजे 1/tan x ची व्हॅल्यू -5/12 म्हणजे 12 वर जातील, 5 खाली येतील, मायनस साईन. कॉट एक्सची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर कॉट एक्स इक्वल टू -12/5. टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. नाऊ 1 + tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. थीटाऐवजी आपण एक्स घेऊ, म्हणजे 1 + tan स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे 1 + टॅनची व्हॅल्यू -5/12 आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे व्हॅल्यूला पण स्क्वेअर करणार आणि सेकचा स्क्वेअर एक्स. देअरफॉर 1 + 25, 5चा स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25 आणि 12चा स्क्वेअर 144 इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. हे ॲडिशन करू. 144 आणि +25 म्हणजे 169 होतील. आपण हे काय येईल, 169/144, बरोबर आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, एका स्टेपमध्ये आपण केलेलं आहे. इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. या दोन्ही पण टर्म परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत आणि इकडे पण स्क्वेअर आहे. आपल्याला फक्त सेकची व्हॅल्यू पाहिजे. ते स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. याचं स्क्वेअर रूट घेतला आपण तर स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे फक्त सेक एक्स. या दोघांचे स्क्वेअर रूट काय होतील, 13 आणि याचं स्क्वेअर रूट 12, बरोबर आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे प्लस ऑर मायनस. दोनपैकी कोणती व्हॅल्यू घ्यायची. आपला अँगल म्हणजे एक्स कोणत्या क्वाड्रंटला आहे, 4th क्वाड्रंटला. 4th क्वाड्रंट म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4th हा क्वाड्रंट, बरोबर आहे. 4th क्वाड्रंटला येथे ॲड शुगर टू कॉफी, ॲड शुगर टू कॉफी, ॲड शुगर टू कॉफी. सी म्हणजे काय, कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक. या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह, बाकी सर्व व्हॅल्यू निगेटिव्ह. येथे टॅन आणि ते कॉट. यस म्हणजे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक. ॲड म्हणजे सर्व, साईन, कॉस, टॅन, कॉट सर्व पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटला ऑल पॉझिटिव्ह.
फोर्थ क्वाड्रंटला आपला एक्स आहे, म्हणजे फक्त कॉस आणि सेक असेल तरच पॉझिटिव्ह, बाकीच्या निगेटिव्ह. येथे काय आहे, सेक आहे. सेक कसा असतो, पॉझिटिव्ह असतो फोर्थ क्वाड्रंटला. म्हणजे आपण कोणती व्हॅल्यू घेणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार. येथे रिझन लिहायचं आहे आपल्याला. बट एक्स म्हणजे हा अँगल, एक्स लाईज, ज्याप्रमाणे थिटा घेतो आपण त्याप्रमाणे येथे थिटाऐवजी एक्स आहे. एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटला सेकची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. देअरफॉर सेक एक्स इक्वल टू 13/12. मायनस घ्यायची नाही, प्लस घ्यायची. बरोबर आहे. पहा, सेकची व्हॅल्यू काढली म्हणजे कॉसची व्हॅल्यू मिळते आपल्याला. कॉस एक्स म्हणजे काय, 1/sec एक्स. सेकची व्हॅल्यू 13/12 म्हणजे काय होईल, 12 वर जातील, 13 खाली येतील. बरोबर आहे. म्हणजे कॉस एक्सची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर कॉस एक्स इक्वल टू 12/13. पहा, आता टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, कॉसची माहिती आहे, आपल्याला साईनची व्हॅल्यू काढायची. पहा, फॉर्म्युला कोणता आहे, टॅन एक्स इक्वल टू साईन एक्स अपॉन कॉस एक्स. या तीनपैकी दोघांच्या व्हॅल्यू माहिती असेल तर तिसरी व्हॅल्यू काढता येते. टॅनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि कॉसची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, म्हणजे साईनची काढता येईल. बरोबर आहे. म्हणजे साईन एक्स इक्वल टू काय होईल, टॅन एक्स इंटू कॉस एक्स. नाऊ साईन एक्स ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार, टॅन एक्स हे कॉस एक्स या साईडला जातील मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे टॅन एक्स इंटू कॉस एक्स. पहा, टॅनची व्हॅल्यू आहे -5/12 -5/12 आणि कॉसची व्हॅल्यू आहे 12/13. मल्टिप्लिकेशन आहे 12/13. 12 कॅन्सल होतील, -5/13. देअरफॉर साईन एक्स ही व्हॅल्यू मिळेल -5/13. पहा, एखादी व्हॅल्यू जर निगेटिव्हमध्ये असेल तर त्याचा रेसिप्रोकल पण निगेटिव्हच येतो. आता कॉटची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये आहे, त्याचा रेसिप्रोकल टॅन आहे, म्हणजे टॅनची पण व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर रेसिप्रोकल पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याचा रेसिप्रोकल निगेटिव्ह येईल. टोटल 6 व्हॅल्यू पाहिजेत. 1 2 3 4 5 झालेले आहेत. एक व्हॅल्यू राहिलेली आहे आपली कोसेकची. साईनची व्हॅल्यू काढली आपण, त्याचा रेसिप्रोकल घेऊ. कोसेक एक्स इक्वल टू 1/sin. म्हणजे 1/साईनची व्हॅल्यू -5/13 म्हणजे 13 वर जातील 5 आणि हे मायनस साईन. देअरफॉर कोसेक एक्स ही व्हॅल्यू मिळेल -13/5. पहा, टोटल 6 व्हॅल्यू झालेले आहेत. बरोबर आहे. एक दिलेली आहे आणि 5 व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.